बेलापूरमध्ये स्पा मध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे। यावेळेला 15 महिलांची सुटका करण्यात आली आहे। मॅजिक मोमेंट वेलनेस स्पा वरती छापा टाकून ही कारवाई करण्यात आली आहे आणि सुटका झालेल्या महिलांमध्ये महाराष्ट्रासह नेपाळ, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल, गुजरात इथल्या महिलांचा देखील समावेश आहे। या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि गुन्हाही दाखल करण्यात आलाय। सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। स्पाच्या नावाखाली या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू होता आणि तब्बल 15 महिलांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। या 15 महिलांमध्ये केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर गुजरात, उत्तर प्रदेश, नेपाळ या ठिकाणच्या सुद्धा महिला होत्या अशी माहिती समोर येते। न्यायालयानं दोन्ही आरोपींना 4 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे अशी माहिती मिळते। अधिक माहिती घेऊयात राहुल कांबळे यांच्याकडनं। राहुल, किती दिवसांपासून सुरू होता हा धंदा? नक्कीच प्रज्ञा, हे गेल्या 1 वर्षापासून या ठिकाणी हे चालू होतं। नवी मुंबई बेलापूर सेक्टर 15 या ठिकाणी हे सगळं प्रकरण जे आहे चालू होतं। शनिवारी उशीर रात्री जे आहे नवी मुंबई पोलीस आणि ASQ अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग जे युनिट आहे त्यांनी ही कारवाई केलेली आहे। जवळपास 15 महिलांची याच्यामध्ये या प्रकरणी जी आहे सुटका केलेली आहे। 2 आरोपींना अटक केलेली आहे आणि सीबीडी बेलापूर मधील ही घटना आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर नवी मुंबईमध्ये अशा प्रकारच्या ज्या स्पाच्या नावाखाली व्यवसाय ज्या ठिकाणी सुरू आहे, या ठिकाणी आता नवी मुंबई पोलिसांचे छापेमारीचे जे सत्र आहे तसं सुरू आहे। एकंदरीत पाहिलं तर न्यायालयाने त्या 4 दिवसाची 4 ऑक्टोबर पर्यंत यांना पोलीस कोठडी दिली आहे आणि याच्या अगोदर अशा प्रकारचे कुठे आणखी काय यांनी कुठे स्पा वगैरे आहेत याचा तपास जो आहे आता ASQ करत आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद राहुल या संपूर्ण माहितीसाठी। बेलापूरमधनं ही आपण बघतोय बातमी समोर आलेली आहे। अवैध पद्धतीने स्पा चालवला जात होता आणि ज्यामध्ये 15 महिलांची आता सुटका करण्यात आलेली आहे आणि काही जणांना ताब्यातही घेण्यात आले।